केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी वेग दिलाय। सिया गोयल हिला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यातल्या 3 महत्त्वाच्या ठिकाणी पंचनामा केलाय। घर, कॉफी शॉप आणि केतनच्या हत्येपूर्वी कथित सराव झालेल्या ठिकाणाचाही पंचनामा करण्यात आलाय। बघूयात। केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येते। सिया आणि चेतनकडे कसून चौकशी केली जाते। सिया आणि चेतनला लोहगडावर नेऊन कशा प्रकारे केतनला ढकलून देण्यात आलं याचं सीन रिक्रिएशनही करण्यात आलं। आता तपासामध्ये आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। केतनला लोहगडावरून कसं ढकलायचं याचा सरावही सिया आणि चेतननं केला होता। ही आहे पुण्याच्या लुल्लानगर परिसरातील टेकडी। याच टेकडीवर सिया आणि तिच्या प्रियकर चेतननं केतनला ढकलण्याचा सराव केला होता। याच टेकडीवर पोलिसांनी सियाला घेऊन पंचनामा केलाय। पोलिसांनी सियाला घेऊन एकूण 3 ठिकाणी पंचनामा केलाय। सियाचं घर, ज्या कॅफेमध्ये सिया आणि चेतननं खुनाचा प्लॅन आखला तो कॅफे, आणि आता ही टेकडी। पोलिसांनी अधिकाधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत। सिया गोयल आणि चेतन चौधरींनी ज्या ठिकाणी केतन अग्रवालला ढकलण्याचा सराव केला होता त्याच टेकडीवर मी आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, लुल्लानगर परिसरातील एरिया 37 हा परिसर आहे। या परिसरातली ही टेकडी आहे। याच टेकडीच्या जवळ असलेल्या कॅफेमध्ये त्यांनी आधी कट रचला आणि त्यानंतर काही हाकेच्या अंतरावर असलेल्या या टेकडीवर येऊन त्यांनी केतनला कशा पद्धतीने गडावरून ढकलता येईल याचा सरावसुद्धा या ठिकाणी सियानी केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। हा पूर्ण परिसर तुम्ही जर बघितला तर डोंगराळ परिसर आहे, टेकडी आहे। ज्या ठिकाणी केतनला ढकलण्यात आलं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांनी सराव जो आहे तो या टेकडीवर केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या तपासादरम्यान पोलिसांकडून केतनच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी देखील केली जाणार आहे। केतनच्या मोबाईल फोन संदर्भातही पोलिसांना काही संशय असल्यानं तपास केला जाणार आहे। केतनला ढकलल्यानंतर त्याचा फोन सियाकडे होता। सियानं फोनमधील डेटा डिलीट केल्याचा संशय। केतनचं कुटुंब लोहगडावर आल्यावर सियानं तो मोबाईल त्याच्या कुटुंबियांना दिला। खाली पडण्यापूर्वी तो मोबाईल सियाकडे कसा आला असा सवाल उपस्थित होतोय। फोनमधील डिलीटेड डेटा आणि मेसेज संदर्भात तपास केला जाणार आहे। सध्या सिया आणि चेतनची स्वतंत्र चौकशी केली जाते। या दोघांच्याही जबाबामध्ये विसंगती आढळल्यानं आता त्यांची लाय डिटेक्टर चाचणी केली जाणार आहे। भौतिक आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपासाची साखळी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। या तपासामधून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येत आहेत याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।